Discourse number 5, 1st January 1980, Sri Bhainath Maharaj, first death anniversary day. निर्णय म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून दिले. आत्म्याचे ज्ञान. Self-knowledge is to get acquainted with your own self. ओळख करून दिले म्हणजे आत्मज्ञान. Acquaintance is knowledge of self. आत्मज्ञानाशिवाय चिरशांती मिळणार नाही. Without self-knowledge, there is no lasting peace. मग ते आत्मज्ञान कसे असावे? Then how that self-knowledge should be? आपणाकरता आपण आहे तरी काय, आहे तरी कसे हे प्रत्यक्षात पाहून घेईल. It is our direct knowledge of what we are, how we are. आपण असल्याचे ज्ञान आपल्याला आहे. ते आपण असल्याचे ज्ञान गुरुवचनाप्रमाणे गुरुवाक्य प्रमाण मानून आपण असलेल्या ज्ञानाला हा श्रीगुरूचा चरण आहे, श्रीगुरूचे पाय आहे आणि त्याचे वचन कायेमध्ये तू असल्याचे ज्ञान हे माझे चरण म्हणजे माझी हालचाल आहे म्हणून गुरुचरण विसंबू नको. Guru's words are final, and what he says, your eye consciousness, they are the feet of your Guru. Remember this all the time. गुरुचरण न विसंबणे म्हणजे आपण असल्याचे ज्ञान गुरुवाक्य प्रमाण मानून हे सर्व देवादी देवातील देवपर देवरूप आहे अशा आठवणीने जिवंत राहणे. Reliance in Guru means to live with the firm conviction that our sense of being contains all gods. हे त्याने करतो करू लागल्यानंतर नित्य काय अनित्य काय हे त्याला कळू लागतं. When he lives like this, he comes to know what is permanent, what is impermanent. जे दिसते आणि भासते आहे त्याच्यामध्ये प्रामाणिकपणाचे प्रमाण नाही आहे. Whatever is seen and whatever appears, there is no honesty in it. आपल्याकरता आपण मानलेले आहे ते सुद्धा, ते दुसरे आपण काय ओळखतो त्याच्यात सुद्धा. This applies to whatever we consider ourselves or consider others as. ते त्या दिवस होते तसे आज नाही. Whatever something was the other day, it is not the same now. आज आहे तसे महिमा भरलेले नाही, त्याच्यामध्ये बदल होतो. ज्याच्यामध्ये सारखा बदल होत असतो त्याला अनित्य म्हणतात. ज्याच्यामध्ये बदल होत नाही त्याला नित्य असे म्हटलेलं आहे. Whatever something appears today will change after some time. Whatever changes is called impermanent. Whatever doesn't change is called permanent. अनित्याला ना परमात्मा असं दिलेला आहे. Whatever doesn't change is called Paramatma. तरी ते तुम्हाला मूळ जरी असला, मूर्ख जरी असला तरी पण गुरुवाक्य प्रमाण मानून आपण असल्याचे ज्ञान आपल्या ध्यानात धरून राहतो. Even one may be a fool or ignorant, he gives attention or meditates on his consciousness. त्याला ध्यान योग म्हणतात. आपण असल्याचे ज्ञान
जे आपण आपल्याला भोगावे लागते आहे, आपले असणे, आपली जाणीव, आपली गरज, आपल्यावरील आपले प्रेम. Meditating on our consciousness, our need to be, our self-love, that is called as Dhyana Yoga. जग विचारलं आहे, आपल्या प्रक्रिया सगळं काय पुष्कळ आहे. The world is big. Your relations and your friends are there. परंतु मुख्यतः कोणाचे प्रेम कोणावर आहे? But in reality, whom do we love? स्वतःवरचे प्रेम स्वतःवर आहे काय? Our love is for ourselves. हे मुख्यतः आहे. This is the main thing. त्या प्रेमाला जपण्याकरता, रक्षण करण्याकरता आपण असलेली जाणवतच सारी ती जाऊ नये याच्याकरता प्रत्येक प्राणी जप करतो. Every living being tries to protect himself, to guard this self-love, this desire to be, that it should always remain, it should not go. आपल्या कायेचा आणि आपल्या जाणीवेचा. He tries to protect the body and the consciousness. सर्व काही तुम्हाला कळते आहे, कळते आहे ते नित्यकारी आहे, अनित्य आहे. You know so many things, but the known is always changing. It is not eternal. बालपणापासून 100 वर्ष होऊन गेले, जे जी आपली रूपे बदलली, ती 100 वर्षापेक्षा काही अधिक झाले तर त्यापैकी कोणतेही रूप आपण असा होतो ते आपल्या सहवासाला राहत नाही. From childhood to your 100 years of age, you had various forms, but no form could give you company. It was changing all the time. जी जी रूपे निर्माण झाली, नावाजली गेली, पूजली गेली, पूजा घडली, तरी पण अंतिम त्यापैकी एकही ओळख आपण मी असा याची राहिलेली नाही. लक्षात ठेवा. So many forms happened. Some became famous, some worshipped, but you couldn't say that I am like this. You did not have any unchanging identity. नित्य काय आहे, अनित्य काय आहे? अनित्य हिला मुलीपासून ब्रह्मानिकापर्यंत सगळ्याला सारखंच प्रमाण आहे. What is eternal and what is changing? This applies to from worm and ant to Brahma, and equally so. तर तुम्हाला मूर्खपणातून शहाणपणा येण्याकरता, शहाणपणातून आत्मविवेक होण्याकरता, In order to change from foolishness to wisdom, from wisdom to discrimination of self. आत्मविवेकातून आत्मज्ञान होण्याकरता तुम्हाला जे काय ज्ञान जे कळते त्याचे पाय घाला. For self-knowledge, hold the feet of your knowingness. बाकी साधने पुष्कळ सांगितलेली आहेत, परंतु मुख्य साधन म्हणून जे काही आहे ते आपल्याकरता आपण म्हणून असलेले आत्मज्ञान, आपण असल्याचे ज्ञान,
There are many methods told, but the main is the knowledge that you are. ऐकतात सगळे, त्यामध्ये ऐकतात, तरी पण चोर बुद्धीने चोर पावलेले एखादाच गुरुची आज्ञा प्रमाण मानून जीवनपणा भोगतो. There are crores who listen to this, but hardly anyone who really follows his Guru's words and lives in this world. His actions are secret like a thief. एखादा त्याला सायाच नाही, मोठमोठी साधनं करायला नको. Only one in many. His efforts are minimum and not much suffering for him. आपण असल्याची आठवण पंचज्ञानेंद्रिये 3 गुण, ऊन खूण आपण जिवंत असल्याचा अनुभव आपण असल्याची हजेरी. Our memory of ourselves equals 5 sense organs and 3 indicates our living, our presence. ही सर्व प्राणी मात्रामध्ये ही व्यवहारते आहे. साध्या शब्दाने आपण असल्याच्या आठवणीचे भजन करा, आपण असल्याच्या आठवणीचे ध्यान करा. This consciousness which is in all living beings, worship it, meditate on it. असल्याची आठवण ध्यान धरा. Give attention to the knowledge that you are. व्यवहार सर्व तुम्हाला करावा लागणार. करता करणार नाही म्हटले तरी तो तुमच्याकडून घडणारच आहे. हे का आणि कसे घडते हे तुम्हाला आत्मज्ञानाशिवाय करणार नाही. Do your activities. They happen. But your self-knowledge will tell you everything. आणि आत्मज्ञान होण्याकरता आपण ज्ञानाचेच पाय धरले पाहिजे ते गुरुचे चरण म्हणून. For self-knowledge, you must hold your beingness, taking it as your Guru's feet. मूर्खाचा शिरोमणी होतो, मूर्खाचा शिरोमणी संत शिरोमणी होतो. A fool becomes a gem, and a gem becomes a gem amongst sages. संत शिरोमणी परब्रह्म होतो. A gem amongst sages becomes the Parabrahman. एका आत्मज्ञानाचे पाय धरल्याने. Listen, this happens because of holding the feet of the I consciousness. त्याला गुरुचे पाय धरले म्हणतात, गुरुचे चरण म्हणतात, हरिचरण म्हणतात, ब्रह्मचिंतन म्हणतात. This is called holding the feet of Guru, of Hari. It is also called as meditating on Brahman. वाणी आणि हमी ही प्रत्येक प्राण्यामध्ये आहे. The speech and the sense of being is in all living beings. वाणी वाणी म्हणजे शब्द, शब्द म्हणजे ब्रह्म. जेथे जेथे शब्दाचे ज्ञान आहे तिथे हमी असलीच पाहिजे. Speech means word, and where is there is knowledge of word, the sense of being must be there. आकारी त्याची जात लागल्यामुळे तो भक्त झाला, म्हणजे पूर्ण भक्त आहे. Because of considering himself as his form, he has separated. Otherwise,
He is inseparable. आकार ही आपली जात मानल्यामुळे तो भक्त झाला. The separation is due to the acceptance of a form. आकाराचे सर्व चलन वलन त्याच्याने होते आहे. The movement and the activities of the form is because of that. पुन्हा तिचा तो उगाच ऐका दृष्ट आहे. चलन वलन करण्याची क्रिया पंचप्राण करतायत, त्याला प्राणवायू असे म्हणतात. But that is only a witness. The activities are because of the 5 vital breaths. श्वासोश्वासाचा जो अर्थ लागतोय त्याला मन असे म्हणतात. The meaning or the result of breathing process is the mind. जोपर्यंत श्वासोश्वास आहे तोपर्यंत कसल्या ना कसल्या म्हणी वाहतच असणार. As long as the breathing is there, the thinking process will go on. असे म्हणतात. ते सर्व काही आहे. आणखी पुष्कळ आहे. परंतु तुम्ही असलेले आत्मज्ञानाच्या तुम्ही आत्मज्ञानाची भक्ती करून, आत्मज्ञानाची स्नेह करून, निश्चयात्मक निश्चयाने ज्याच्याने तुम्हाला सगळे जगाचे ज्ञान होते आहे असे तुम्ही असल्याचे ज्ञान हा भगवान आदिपुरुष आदिनारायण वासुदेव आहे. Your I consciousness, due to which you have knowledge of the world, make friendship with it, worship it, and have the certainty of conviction that it is Adi Narayan, Vasudeva. आठवण लक्षात ठेवा. आठवणीला भजा अद्वैत. Give attention to the remembrance and let the remembrance worship itself. Non-duality. शिवाय दुसरे नाही. What it means? It means that there is nothing other than that. व्यवहार तुम्ही पुष्कळ करा. व्यवहाराचं तुम्हाला बंधन नाही आहे. Do all your activities. There is no bondage due to the activity. तुम्हाला बंधन आहे ते देहाच्या नावाचे आणि देहाच्या रूपाचे. Your bondage is the name of your body and its form. आता जे क्षणभर देहाचं नाव बाजूला करा, देहाचे रूप बाजूला करा आणि तुम्ही तुमच्याकडे बघा. Now, for a moment, keep aside the name of the body and its form and look at yourself. न पाहता तुम्ही दिसता. You are visible without looking. ज्ञान रूपे. Your form is knowledge. थोडे कधी सूक्ष्म म्हणजे बारीक, सूक्ष्म देहाचे म्हणतात त्याला. It is very small or minute and is called the astral body. अगदी बारीक. परंतु ते प्रत्यक्ष ब्रह्म आहे. शब्द आणि हमी जिथे आहे. हमी म्हणजे आपण असल्याचे हजेरीचं आपण असल्याचे ज्ञान. It is very minute, but Brahman. Brahman means Bra word
plus sense of being. कुठेही केव्हा तुम्ही असणार बऱ्या वाईट परिस्थितीत आणि ज्याच्याने कळते आहे ते तुम्हाला तारक आहे. You may be in any good or bad situation, but that because of which you know you are, that is your protector. पण ते तारक आहे ही कल्पना म्हणायचं काय झालं तरी तुम्हाला लक्षात घेत नाही. But you don't give attention or remember your protector even when you are in a situation which can lead to death. शेवटी याच्याकडे दुर्लक्ष करून मरता सुद्धा. At the end, ignoring it, you even die. पण हे तुमचे तारक आहे. तुमचा विश्वास हा तुमचा तरुणोपाय आहे. Your faith in this protector is your measure of your survival. तुम्ही असण्याचा विश्वास तुम्हाला कशामुळे आहे? How are you confident of your existence? तर तुम्ही असल्याचे कळते आहे म्हणून आहे. It is because of the knowledge that you are. ते तुमचे कळते पण विसरू नका. Don't forget your knowingness. पण कोण रूपे विसरू नका? ज्ञान रूपे. In which form you should not forget it. It is knowledge. प्रेम रूपे. Also love is its form. तुमच्यावर तुमच्या स्वतःचे प्रेम आहे एवढं उशिरा कोणावर आहे? You love yourself. Whom else do you love equally? पण तुमच्यावर तुमचे प्रेम म्हणजे कोणाचे प्रेम? ते ज्ञान प्रभूचे आत्मरूपावरील आत्मरूप आहे. आत्मप्रेम आहे. Your love for yourself is the love knowledge God of self. या प्रेमाचा ज्याला लाभ झालेला आहे त्यात ऐहिक आणि पारमार्थिक सर्व काही सफळ होते. One who has obtained this self-love succeeds both in the mundane and the spiritual. व्यवहार सगळं काही करा पण मला विसरू नका. Do all your activities, but don't forget me. भगवान श्रीकृष्ण म्हणून गेले आहे. This was said by Bhagavan Sri Krishna. मला विसरू नका म्हटले म्हणजे कोणाला विसरू नका? Don't forget me. What it means? Whom not to forget? तुमच्या कायेमध्ये असलेला घाण दुर्गंधी आहे कायेमध्ये तरी पण कायेमध्ये असलेल्या ज्ञानाला दाग नाहीये. There may be dirt in the body, it may be stinking, but the inside knowledge has no blot. काया सोडून ते बाजूला होते निघून जाते तरी कोणाला दिसते का? When it leaves the body and separates, can anyone see it? दिसत नाही, त्याला डाग नाही, ते काळे ना गोरे. It is invisible because it has no blot. It is neither white nor black.
चिंतन सखल काया सोडून जाणारे आपण आहे तुम्ही आताच बदलान घ्या. It is neither high nor low. You develop the conviction that you are that which leaves the body. काया आपण आहे हे विसरा. काया Forget the body identity. आपला पण काया सोडून जाणारे आपण आहे हे विसरू नका. Forget that you are the body. Use the body. But don't forget that thing which leaves the body that you are. काया सोडून जाणारे दिसत नाही त्याला बंधन असू शकेल. That which leaves the body is invisible. How can it have bondage? कोणाला ज्याने त्याला ओळखलाय त्याला. For whom is it applicable? It is for him who knows it. नाही तर तुमच्या ठरलेलंच आहे. काया रूप आपलं आहे पण शिवापूर आपण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे जे काय ऐकलेलं आहात ते ते पदरात तुम्ही गाठ बांधून ठेवलेले असं भोगावं लागेल तसं भोगावं लागेल. Because of your identification with the body, you are a man or a woman, and you have heard that you will have to suffer like this, like that. पण तुमच्या आत्मज्ञानाच्या दर्शनात एक वेळ झालेले असेल तर तुम्हाला काय मुलामुळे घडणाऱ्या कोणत्या गोष्टीचा लावून एक दाग पडणार नाही. If you have the knowledge of the self once, whatever actions done by the body will have no effect on you. साधी गोष्ट आहे का? आपण ज्ञानापेक्षा कोणाला काय प्रिय आहे? It is very simple. Listen. What is most loving to you than your own consciousness? खात्ता जीव खातोय केवळ आत्मप्रेमासाठी. One takes so much trouble just for the self-love. अधिक आता काही सांगणार नाही. तात्पर्य काय? या आत्मज्ञानाच्या प्रेमाने आत्मप्रेमाची संधी स्नेह करून जगामध्ये हा अवताराचा अवतारी आहे पुरुष आहे नाव कमावलेलं आहे. To summarize, I may say that making friendship with this I love consciousness, one has been called an incarnation. कोणी आत्मज्ञानाला ज्यांनी ओळखलं आणि आत्मज्ञानाचा अन्य आणखी मोठा देव नाही असा त्याचा निश्चय झाला. They realized the self and also realized that there is no God greater than our consciousness, the sense of being. हे तुम्हाला दिसते भाषे अनित्य आहे. पण ज्याला दिसते ज्याला कळते ते नित्य आहे. Whatever is seen and appears is impermanent, but one who sees is permanent. त्या नित्याचा तुम्हाला लाभ होण्याकरता ऐकून असं आहे की किंवा जसे श्रेष्ठ माणूस त्याप्रमाणे भजत. In order to realize the permanent, you take it as more important than your life itself and worship it. आणखी देहाचे नाव आहे दुसरे म्हणून. पण जगात तुम्हाला अनुभव देतो आहे. त्या अनुभवामध्ये पहिला नंबर कोणाचा आहे? There are various bodies,
But the experiences that you get in this world, which will rank first? आपण आहे ते जाणवते त्या ज्ञानाचंच आहे. It is the knowledge that you are, your consciousness, which will rank first. ते असले तरी दुसरे म्हणणं, अन्य म्हणणं. If that is there, there is second also or anything else. ना आठवणीचा आठव आहे. This remembrance or consciousness is without remembering it. ना आठवणीचा आठव आहे. आठवू जाता विसरला होते. It is there without remembering it. But if you try to remember, you forget it. आपल्या आठवणीला किती मागून राहिलेला आहे. आता जगामध्ये किती मिळेल कोणी. How many can you come across who have remained embracing their beingness? कोणाला सांगत नाही, बोलत नाही, पण आपल्या आठवणीला मागून राहिला आहे. त्या आठवणीला काय अवलंब नाही आहे. He doesn't say it to anyone, but remains with his beingness, and this beingness has no body. काय अवलंब जेव्हा अनुभव येतो त्याला, तेव्हा ते सर्व सुखाचं सुख असते. When the experience of body is not there, there is pleasure, there is bliss. आरामाचा आराम असतो. There is relaxation. काय असून कायारहित असलेले आत्मज्ञान. Who is experiencing this relaxation? It is the beingness, the knowledge you are, which is not the body, although it is in the body. त्याला नाना यातायाती दिसतात, नाना यातायाती भोगावे लागतात. In the absence of self-abidance, he invites suffering and suffers. व्यवहार सर्व करा, आणखी व्यवहार करा, पण निजात मार्गावर विसरू नका. Do your activities, more and more activities, but don't forget your own self. निजातण्याचं सुख तुम्हाला मिळाले म्हणजे जग किल्लारासारखे वगैरे किमतीच आहे. When you experience the bliss of the self, you will see the world like a pond without depth. तुमच्या आठवणीच्या आधी तुम्ही आहात. Don't you exist before remembering it? आणि आठवण झाली तेव्हा सुद्धा तुम्ही आहात. आठवणीच्या आधी असलेलं आठवणीला जाणते की नाही. After the remembrance also you exist. One who existed before only remembers. कसली ती नाही आपण आहे. The remembrance may be of existence. त्याच्या व्यवस्थित स्त्रीवा पुरुष भेद नाही. The difference of man or woman doesn't exist there. जन्म वा मरण ही कल्पना त्याला स्पर्श करत नाही. The concept of birth or death doesn't touch it. असं असूनही त्याला न ओळखता नाना दुःखाच्या खाली जीव जात आहेत. Even then, individuals don't know it, and as a result, they suffer pains. म्हणून नित्य काय अनित्य काय दुसरा तुम्हाला विचारायची गरज पडणार नाही. Now, you will not need to ask anyone what is permanent, what is impermanent. त्याचे ज्ञान 4 रे 4 ते 18 पुराणे
त्याच्या सर्व अंगे प्रकाशमान आहेत. The knowledge you are shines with the knowledge of the 4 Vedas and 18 Puranas. इतर कोणाचाही तुम्हाला काहीतरी विश्वासा भरोसा आहे, परंतु तुम्ही असल्याच्या ज्ञानाचा ईश्वरापेक्षाही भरोसा झाला पाहिजे. You rely on so many things, but your reliance in your knowledge you are should be more than reliance in Ishvara. तुम्ही आपलं ज्ञान नसलं हा ईश्वराही कोण म्हणणार? Without your knowledge you are, who will give recognition to Ishvara? तुम्ही असल्याचे ज्ञान नाही तर हा ईश्वर आकाशाला मुकुट लागलेला आहे, ही थोडी कोण म्हणणार आहे? Without your knowledge you are, who will describe the greatness of Ishvara, that his crown is touching the sky? जिथे तुम्ही असल्याचे ज्ञान आहे तिथे अनंत कृपा सर्व काही आहे. When your knowledge you are is there, there are infinite other possibilities. तर आजच्या दिवसाची एक आठवण ठेवा. आणि ऐकणाराला विसरू नका. As a memory of this day, don't forget the listener. कानाने ऐकलं आहे का? अवयवाने ऐकलं आहे का? आकार नाही, कायावेग असलेला स्वात्मस्वरूप आत्मारामात ऐकतो आहे. Is it the ear that is listening? The listener is self, which has no body, no organs. पण तू त्याला नाना दुःख भोगता, पण त्याला ध्यानात कधी घेता का? You suffer so much, but do you give attention to that? नाना कला नाना विद्या लोक पारंगत झाले जगात, ख्याती आहे त्यांची. कोणाची कृपा? With whose grace do people learn various arts and become famous? आत्मकृपा. It is the grace of the self. जी आत्मकृपा मग गुरुकृपा, गुरुकृपा आणि आत्मकृपा एक झाली तिथं पूर्ण ब्रह्म होतो. When the grace of the Guru and grace of the self, they unite, he becomes fully realized Parabrahman. तुम्हाला फक्त कळते येत आहे जन्माला आला पाहणे मरणार आहे. आता हे ऐकून सुद्धा असेल आत्मभक्ती करत नाही, देवभक्ती करत. You are aware that one who is born is going to die. But after listening to all this, you still worship your body and not the self. भक्ती करतात, आत्मभक्ती करत नाही. आत्मभक्ती म्हणजे आनंद भक्ती, दुसऱ्याची भक्ती नव्हे. आपणाला आपण आहे ते जाणून देते, जग आहे असं जाणवते ज्याच्याने. You do worship, but not the self. You have to worship your knowledge you are, because of which you know that the world is. ते आत्मरूप अनंत अवताराने वापरलेले आहे, तरी पण ते कोरे आहे. That self has been used by innumerable incarnations, but still it is ever new. त्याची आठवण करा, आठवणी त्याला भजा, पण ज्ञानाने भजा. Remember it, worship it by your knowledge.
ज्ञानाला. मला वाटते आज थोडक्यात एवढं बोलणं पुरं होईल तर तुमच्या लक्षात हा शब्द राहिला. तर तुम्ही असल्याचे ज्ञान अहोरात्र जरी तरी काशी काशी पाशाने कुठेही तुम्ही असले तरी पण तुमचे रक्षण भरण पोषण करणारे The knowledge you are protects you day and night, wherever you are, in water or on land, and also feeds you and sustains you. आधी आहे आणि ते त्याचे तुम्ही असल्या ते काय आहे तुमचं ज्ञान आहे लक्षात ठेवा. And that knowledge you are is prior to everything else, and your beingness is its indication. सुरुवाती निराकरण साधा शब्द देव आहे माझे रूप नाही. देव आहे शास्त्र उद्या अन्नाचे रूप आहे. How to set aside the body identity? Remember that you are not the body. Body is the form of accumulated food. रोज जर अन्नाचा पुरवठा केला नाही तर देव क्षीण होईल. If the food is not supplied daily, the body will become weak. अन्नाचा पुरवठा झाला नाही तर हा ज्ञान गुप्त होऊन जाईल. If there is no food, this Jnandev, knowledge God, will vanish. तो येतो जातो दिसत नाही पण सर्व ठिकाणी सदा सर्वदा भरलेला आहे पण लक्षात ठेवा. That Jnandev is not seen coming or going, but remember that it is everywhere. पाया सोडून तो कुठे दूर लांब गेला असं नाही. अग्नी भडकला होता पण जेव्हा तो निघला तेव्हा कुठे गेला का? When it leaves the body, it doesn't mean that it has gone far away. When the fire is extinguished, has it gone anywhere? तुमचा आत्मा कुठे येत जात नाही, जिकडे तिथे पूर्ण भरलेला आहे. Similarly, yourself doesn't come and go. It is everywhere. पण आत्मा आपलं रूप आहे, आपला सखा आहे, आपला गुरु आहे, आपला मायबाप आहे आत्मा. परंतु अन्य नसून मी असलेल्या ज्ञान रूपाने आहे तो. Self is my form. It is my friend. It is my guru. That is also my parents. But it is none other than the knowledge I am. नाना देवदेवताची नावं घेतली जाते, भजन केले जाते, तरी पण आपण असलेल्या ज्ञानालाच भजायचं आहे. आपण असलेल्या ज्ञानालाच भजतो. Many different gods and goddesses are worshipped, but ultimately we worship our self, our knowledge we are. मी बोलून गेलो आहे. एकदा त्याची भेटी झाली म्हणजे पुन्हा कधी तुझी होत नाही. Once we meet ourselves, there is no separation again. तुम्ही असलेल्या ज्ञानाबद्दल हा तो देव एकदा त्याची तुमचा निश्चय झाला मग पुन्हा केव्हाही धरणार नाही, धरणार नाही. Once you have the conviction that your knowledge you are is that God, then there is no possibility of going away from it. व्यवहार करायला तुम्हाला मोह आहे, परंतु दिवसेंदिवस त्याच्यातून अधिका तुम्हाला ज्ञान प्रवाह होईल. काय करा करू नका त्याच्या सर्व आज्ञाने चालेल पुढे.
Now you do your activities, but afterwards that self will guide you what to do, what not to do. तुमच्या ओळखीचा त्याला विश्वास, त्याच्या ओळखीचा तुम्हाला विश्वास झाल्यानंतर सर्व काय त्याला लागणारे ऐकते, घेते, जाते. When you have confidence in self and self has confidence in you, all your activities, all your needs are met spontaneously. तुमच्या ओळखीचा त्याला विश्वास, त्याच्या ओळखीचा तुम्हाला विश्वास झाल्यानंतर पूर्ण विश्वास झाला, त्याला कामावर कष्ट करून पोट भरावे नाही लागत. When the mutual confidence is developed, one need not do manual labor to feed himself. ऐकून ठेवा, तुमची मदत तुम्ही तेवढी देऊ शकतच नाही. Listen to it and remember, but you have your limitations. You can't go far. याच्या वृत्तीनंच मरणार मग. You prefer to die with your concepts. परंतु सर्व काळ पूर्ण करणारा स्वतःच्या प्रेमाच्या, गरजेच्या, आवडीच्या अंगाने उभा आहे हे कोणी जाणत नाही. The fulfiller of all desires. He is always there with his love and liking, ever ready to help. He is standing there. No one knows this. एवढेच करा. ऐकला मला गुरु म्हणून भजा, देव म्हणून भजा. Now you only do this. Worship the listener as Guru, as God. ब्रह्म म्हणून भजा. आणि मोठरी जो कोणी ऐकतोय तो देवासारखा देवाच्या रूपाचा नाही आहे. Worship as Brahman and remember the listener of all that is being said here. Body is not the body and body is not his form. तुम्ही त्याला ओळखा तेव्हाच मला कळेल, तुम्ही त्याला ओळखतच नाही. You will understand this when you recognize him, but you don't do that. त्याला जगदुनियावर भीक मागायला लावता. You make him beg all over the world. सर्व धनाचा धनिकाचा तो मोठा गुरु आहे. He is the overflow of wealth. तात्पर्य काय? आत्मज्ञानाचा भजा. आत्मज्ञानाशिवाय आणखी देवदैवत मानू नका. लोक कार्य करता, लोकांबरोबर त्यांच्या शब्दाला मान द्या, पण स्वतः ते देवदैवत आत्मरूप आहे हे विसरू नका. To summarize, worship the knowledge you are. Do listen to others, respect them, but don't forget to worship your knowledge you are. त्या माणसाची काय योग्यता आमच्या अर्थाची त्याची पूजा होते. कोण भाग This Guru brother is worthy that we worshipped him. एक आमच्या टाइमात निर्माण झाला आहे. तसेच आमचे गुरुबंधू मोठे मोठे होऊन गेले, तरी पण त्याच नावाने त्या ओळखीने लोक त्यांना ओळखतात. We had other great Guru brothers whose names remained unchanged. दुसरे मौज गंडवले आहे. यांचं भाईजी नाव होतं त्याला केलं ते त्यांच्या वाढी त्याला भाई नाव झालं. Here there is another interesting thing. His name was Bhaiji. On his birthday he became Bhainath. आता आमचे
शिक्षण आमचे सगळे गुरु बंधू भाईनाथ. All of our Guru brothers refer to him as Bhainath. नाहीतर माणसाचंच नाव राहिलं असतं. अजून येते काय आहे? Otherwise, the old name would have remained. Is this possible by deliberate effort? अशा अदृष्टामध्ये काही काही परम भाग्याच्या गोष्टी असतात त्या अशा बोलत होतात. तिथे कोणाच्या उपकाराने किंवा कर्तव्याने ते निर्माण होत नाही. Such things happen due to the unmanifest and not due to any person. तुम्ही सद्बुद्धी सद्विवेक सेवा काय काय चमत्कार जगात तुम्हाला बघायला लागले आणि स्वतःच्या सत्तेने स्वतःच्या अधिकाराने तुमच्या स्वरूपाचा तुम्हाला लाभ होईल. If you live with wisdom and with discrimination, you will see such miracles, and with your own efforts, you will realize yourself.